नसलेला पदार्थ त्रास देऊ शकतो की नाही. घडलेली घटना म्हणे हे असे पती पत्नी इतक्या जोरात भांडण लागले. भांडण कशासाठी म्हणे मला आपल्याला मुलगा झाल्यावर माझी अशी इच्छा आहे की मुलगा मोठेपणी डॉक्टर होईल. बायको म्हणते मुलगा डॉक्टर होईल. नवरा म्हणतो अजिबात नाही, मुलगा होईल तर वकीलच होईल. एवढे भांडण लागले ते भांडण गेले कोर्टापर्यंत. जजने विचारलं काय म्हणे ही म्हणते म्हणे माझ्या मुलाला डॉक्टर करायचं. मी म्हणलं नाही अजिबात नाही, माझी इच्छा आहे माझा मुलगा वकीलच होणार. बराच वेळ त्याला ह्याने ऐकून घेतलं त्या जजने. ते शेवटी सांगितलं एक मला किती भांडतात, नुसतं भांडण करून काय होणार आहे, एक काम करा ज्याला तुम्ही मुलगा हे करणारे डॉक्टर वकील त्याचं जर एक मत विचारा त्याला काय व्हायचंय. नाही ते अजून जन्मायचंय. कोर्टापर्यंत भांडण झालेल्या मुलाला नेले एका न जन्मलेला. न जन्मलेला पदार्थ सुद्धा त्रास देऊ शकतो. स्वप्नामध्ये आपण झोपतो, असं स्वप्न पडलं वनामध्ये गेलो आणि अचानक फिरता फिरता माझ्यासमोर वाघ आला आणि वाघाने माझ्या अंगावर झडप घातली. असं घाबरून उठतो, अंगाला घाम आलेला. ते घाम त्या खऱ्या वाघाने आणला की खोट्या वाघ होता का. रज्जू सर्पाचं उदाहरण वेदांत शास्त्राने दिलेलं आहे. समोर काय आहे, दोरी आहे. दिसला काय, साप. घाबरला, नंतर बराच वेळ बघितलं, हलत नाही डुलत नाही, बॅटरी लावली, बघितली, अरे तिथं दोरी आहे. आधी जी घाम आला होता ते कशामुळे आलं, खऱ्या की खोट्या. नसलेला सुद्धा पदार्थ त्रास देतो. पण मायेचं वर्णन करत असताना जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात माया कशी आहे. सन्नाप्य भयात्मिकानो भिन्नाप्य भयात्मिकानो सांगाप्य नंगाप्य भयात्मिकानो महाद्भुता अनिर्वचनीय रूपा. माया ही अनिर्वचनीय आहे. सत आहे का असं सांगता येत नाही. कसं आहे, सत असेल सच्चेत न बाध्य येतं, असच्चेत न प्रती येतं, असा नियम आहे शास्त्राचा. एखादा पदार्थ सत आहे तर रज्जू सर्पाचं उदाहरण घे. बॅटरी लावली, काय दिसलं, दोरी. आधी काय दिसली, आधी साप दिसला. म्हणजे पूर्वी झालेला ज्ञानाचा बाद झाला की नाही, याचा ज्या अर्थी बाद झाला त्या अर्थी ती दोरी सत नाही. पण असत म्हणावं तर न प्रती येतं. एखादा पदार्थ असत आहे, सशाचं शिंग दिसते का, आकाश पुष्प दिसतं का. जे असत आहे ते दिसलंच नाही पाहिजे, पण काही काळ काहीतरी दिसलं तिथं, ते नेमकं काय आहे